नमस्कार मित्रांनो. ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागांमध्ये जबरदस्त ट्विस्ट आता आपल्याला पाहायला मिळणार आहे. कारण की सायली आणि अर्जुन हे दोघंजणही सत्याच्या अगदी जवळ पोहोचत आहेत. यामुळे प्रियाला आता धोका निर्माण झालेला आहे. त्यामुळे कितीही काही झालं तरीही आता प्रिया ही सायली आणि अर्जुन यांना कायमच संपवण्याच्या तयारीत आहे. तिला नागराज आणि महिपतची मदत मिळाल्यामुळे आता प्रिया आणखीनच हिंसाचार करायला तयार झालेली आहे. त्यामुळे आता सायली आणि अर्जुनला ती संपवण्याच्या मार्गावरच असताना पहिल्या मार्गातून तर तिचा अडथळा दूर होत नाही, म्हणजे सायली आणि अर्जुन वाचतात. परंतु दुसऱ्याच वेळेला आता सायली आणि अर्जुन हे दोघंजणही अडकलेले आहेत. म्हणजेच मुद्दामच प्रियाने एका बाईचा खून करून म्हणजे शांताचा खून करून कशा प्रकारे अर्जुनला त्यामध्ये अडकवलेला आहे आणि अर्जुन आता जेलमध्ये खडी फोडण्यासाठी आतमध्ये आहे. तर आता अर्जुन अडकलेला असताना सायली ही कशा प्रकारे आता वकिलीचं शिक्षण घेत अर्जुनला सोडवणार आहे. अर्जुनचा वकीलपत्र सायली घेऊन अर्जुनला कसं सोडवणार आणि नेमकी सायलीवर ही वेळ आल्यानंतर काय घडणार आहे, सगळं आपल्याला आजच्या या भागामध्ये पाहायला मिळेल. चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. आतापर्यंत आपण मालिकेत पाहिलं की अर्जुन आणि सायली हे दोघंजणही तन्वीची म्हणजेच प्रियाची DNA टेस्ट करण्यासाठी तयार झालेले असताना तिथे त्यांच्या लॅबमधून निवातेचं सॅम्पल प्रिया देते. तेव्हा मात्र ते निवातेचं सॅम्पल जे असतं ते प्रिया हे व्यवस्थितपणे देते, पण निवातेने ज्याप्रमाणे सांगितलं गेले त्याप्रमाणेच अर्जुनच्या सांगण्याप्रमाणे तो सगळ्या गोष्टी करतो. तर जे खऱ्या तन्वीचं म्हणजे सायलीचं सॅम्पल हे प्रियाने दिलेलं असतं ते सॅम्पल हा त्यातला एक माणूस हा स्क्रॅपमध्ये टाकून देतो, जेणेकरून जे सॅम्पल नॉट टू यूज असे लिहिलेलं असतं ते तिथून कचऱ्यातून निघून जावं. म्हणूनच आता सायली आणि अर्जुनला जे खऱ्या तन्वीचे DNA सॅम्पल असतात ते काही मिळत नाही. म्हणूनच आता अर्जुन जेव्हा तिथे लॅबमध्ये येऊन विचारतो की आम्हाला खऱ्या तन्वीचे सॅम्पल मिळू शकतात का, परंतु ते खऱ्या तन्वीचे सॅम्पल ऑलरेडी तिथून काढून घेऊन गेलेले असतात आणि जेव्हा ते स्क्रॅपमध्ये टाकलं जातं तेव्हा स्क्रॅपमध्ये ते काहीही भेटत नाही. त्यामुळे आता अर्जुन आणि सायली यांच्या पदरी पुन्हा निराशाच पडलेली आपल्याला दिसते. अर्जुन हा विचारल्याबरोबर ते सांगतात की सॉरी सर, आमचं जे अगोदरचे DNA टेस्टसाठी सॅम्पल होतं ते स्क्रॅपसाठी गेलेलं आहे, त्यामुळे आम्हाला आता काही करता येणार नाहीये. अर्जुनला टेन्शन आल्यामुळे आता सायली ही विचार करते की आता आपण काय करायचं. तर त्या दोघांचाही जो प्लॅन असतो तो प्लॅन हा पूर्णपणे फ्लॉप झालेला असतो, कारण की तन्वीचं सॅम्पल तरी मिळालं नाही, परंतु प्रियाची जी काही पुढची मूव्ह होती हे त्यांच्या लक्षात आलेली असते. आता प्रियाला हे कळलेलं असतं की अर्जुन आणि सायली हे दोघंजणही सॅम्पल हे शोधण्याचा प्रयत्न करत होते. याचा अर्थ ते माझं सॅम्पल शोधण्याचा प्रयत्न करत होते का? नक्कीच काहीतरी गडबड आहे. आता अर्जुन आणि सायली हे माझ्या गळ्यापर्यंत पोहोचण्याच्या अगोदर मला महिपत आणि नागराजची मदत घेतली पाहिजे, जेणेकरून महिपत आणि नागराज मला काहीतरी मदत करतील आणि ती मदत झाल्यानंतर मला काहीतरी करता येईल, कारण मी एकटीच्या बळावर काही करू शकत नाही. एकदा की अर्जुन आणि सायलीने मला अडकवलं ना तर मी मेले. आता तिच्या डोक्यात वेगवेगळे विचार सुरू यायला लागतात, कारण की तिला माहीत असतं की महिन्याचे सॅम्पल हे सायलीने अगोदरच घेऊन ठेवलेले असतील किंवा सदा महिना आणि गायब आहेत ते सायलीमुळेच तर नसेल ना. त्यामुळे तिच्या डोक्यात सतत तेच विचार फिरत असतात. प्रिया म्हणते की आता मी काय करायचंय. मला तरी आठवतंय की मी इतके दिवस नागराजला भेटायला गेली नाहीये. तो मला भेटेल का, म्हणजे माझ्याशी व्यवस्थित बोलेल का, सगळं काही ठीक होईल का, या गोष्टी आता प्रियाच्या डोक्यामध्ये सारख्या सुरू असतात. त्यावेळेला मग आता नागराज हा जेलमध्येच असतो आणि तिथे महिपत देखील असतो. महिपत आणि नागराज यांची पुन्हा दोस्ती झालेली आपल्याला पाहायला मिळणार आहे, कारण की महिपत आणि नागराज हे दोघंजणही त्यांना तिथून बाहेर पडायचं असल्याने कुठल्याही प्रकारचा धोका पत्करून ते तिथून बाहेर पडणार असतात. तेव्हा सायली ही कुठल्याही प्रकारची सायली आणि अर्जुनला थांग पत्ता लागू न देता प्रिया जेलमध्ये पोहोचलेली असते त्यांना भेटण्यासाठी. तेव्हा तिला पाहिल्यानंतर नागराज तिला म्हणतो की काय गं, इतक्या दिवसानंतर तुला आमची आठवण आली, म्हणजे तुझंच काहीतरी काम असणार बरोबर ना. तेव्हा तिचा चेहरा पडतो. ती म्हणते की असं का म्हणताय काका, मला तुमची आठवण आली होती म्हणून मी तुम्हाला भेटायला आले. तेव्हा मग महिपत म्हणतो की ए चिचुंद्रे, तू काही मला माहिती नाहीयेस का, तू काय आहे ना ते आम्हाला सगळे दोघांनाही चांगलं माहिती आहे, त्याच्यामुळे तुझं काहीतरी काम असल्याशिवाय तू इथे येणार नाही हे आम्हाला माहीत होतं. तेव्हा मग ती म्हणते की हो, कामही तसंच आहे आणि असं काम आहे ना की ज्यामुळे आपण तिघंजणही अडकू शकतो. तेव्हा महिपत म्हणतो की आता आम्ही किती अडकायचे अजून बाकी राहिलोय, आम्ही जेलमध्येच आहोत. तू तर मस्त बाहेर सुटली ग, तू तर मस्त मजा मारतेस त्या सुभेदारांच्या प्रॉपर्टीवर. आणि आता तेव्हा ती म्हणते की नाही, मजा मारण्याचे दिवस अजिबात नाहीत. आपण जो काही प्लान केलेला आहे ना तो त्या अर्जुन आणि सायलीला समजलाय आणि ते लोक माझी DNA टेस्ट करण्याच्या मार्गावर टपलेले आहेत. आता तुम्हाला माहितीये का पुढे काय घडू शकतं ते. त्यावर नागराज म्हणतो की बरं मग मला सांग आता नक्की काय करायचंय, पुढचं प्लॅनिंग काय आहे. तेव्हा प्रिया म्हणते की पुढचं प्लॅनिंग असं आहे, आपल्याला काहीतरी करावं लागणार आहे, कारण की अर्जुन आणि सायली यांच्याकडे त्या महिन्याचे सॅम्पल आहेत आणि महिना सदा कुठेतरी गायब आहेत. त्यामुळे मला तर पूर्ण डाऊट वाटतोय. त्याप्रमाणे महिपत, तुम्हाला ती शांता माहितीये ना जिला माझ्या आई वडिलांनी मला विकली होती, तर सदा
मैना आणि शांता पण गायब. मग मला यामुळे खूप टेन्शन आले की नक्की कुठला प्रकार घडू शकतो, काहीही सांगता येत नाही. ते सायली आणि अर्जुन कुठल्या वेळी काय करतील याचा काहीही भरोसा देता येणार नाहीये. त्यामुळे मला टेन्शन आलंय. त्यावर आता महिपत म्हणतो की बरं ठीक आहे, मग आता आम्ही काय करावं, अशी तुझी अपेक्षा आहे प्रियाबाई उर्फ बबली लोखंडे. तेव्हा मग ती म्हणते की मला काहीतरी तुम्ही उपाय सुचवा ना, मी एकटी बाहेर राहून काय करेन, म्हणजे मला बाहेर राहून काय करायचंय त्याचं तरी निदान सांगा. तेव्हा नागराज सांगतो की आम्हाला आधी इथून पहिले बाहेर काढ, मग आम्ही बघू. तेव्हा प्रिया म्हणते की अहो तोपर्यंत मी पण तुमच्याबरोबर बाहेर बाहेर नाही राहणार, मी आतमध्ये येणार. मग तिघजण काय करणार आहोत आतमध्ये राहून सांगा. मी तरी एकटी बाहेर आहे ना, काहीतरी नक्की करू शकते, पण जर आपण तिघही आतमध्ये गेलो ना तर आपली वाट लागू शकते. तेव्हा महिपत म्हणतो की आता एक काम करावं लागेल, एक घाव दोन तुकडे करूनच टाक. एक काम कर, त्या अर्जुन आणि सायलीला कायमच या जगातून निरोप देऊन टाक. म्हणजे कसं आहे ना, तुझं तुझं सगळं काही काम होऊन जाईल आणि अर्जुन सायली कायमचे ढगात जातील. ते दोघं ढगात गेले की सगळी प्रॉपर्टी तुझी आणि मग सोडव आम्हाला. तेव्हा प्रिया म्हणते की हो, ही आयडिया चांगली आहे. तेव्हा नागराज म्हणतो की काय आयडिया चांगली आहे, कसं करणार आहे, काय करणार आहे, याचं जरा प्लॅनिंग काही आहे की नाही डोक्यात. तेव्हा मग ती म्हणते की काका हो, तुम्ही दोघंच तर आहात ना मला मदत करणारे, तुम्ही दोघं सांगाल तसं करेन मी. तेव्हा आता कशी बोललीस असं नागराज तिला बोलतो आणि नंतर मग तिला सांगतो की एक काम करायचंय, कितीही काही झालं तरीही आता आपल्याला सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणे मॅनेज कराव्या लागणार आहेत. त्यानंतर मग आता नागराज आणि महिपत हे तिला व्यवस्थितपणे प्लॅन समजावून सांगतात की पुढे काय करायचं आहे. तेव्हा मग ती म्हणते की ठीक आहे, फक्त तुमचा जो माणूस आहे ना त्याचा मला नंबर द्या, त्या माणसाला मी जे काही करायचं ते करायला सांगते. त्यानंतर मग आता अर्जुन आणि सायली यांच्या गाडीचा अपघात घडवून आणायचा असं त्यांचं प्लॅनिंग झालेलं असतं. आता प्रियाच्या सांगण्याप्रमाणे त्याच्या माणसाने तिचं काम केलेलं असतं. मग इथे टीव्हीवरतीच न्यूज लागलेली असते की प्रसिद्ध वकील अर्जुन सुभेदार आणि त्यांची पत्नी यांच्या कारचा भयंकर अपघात होऊन त्यांचा मृत्यू झालेला आहे. आता हे ऐकल्यानंतर घरातला प्रत्येक जण गडबडत असतो. तेव्हा प्रिया म्हणते की वाह, माझा प्लॅन तर सक्सेसफुल झाला. फायनली इथे आता माझ्या मनाप्रमाणे सगळं काही घडले. अर्जुनच्या गाडीचा अपघात झालेला आहे. तेवढ्यातच आता अर्जुन आणि सायली हे दोघं जणही तिथे आलेले असतात. तेव्हा मग ते सगळ्यांना आवाज देतात की तुम्ही सगळे का रडताय असे. तेव्हा सगळ्या जणांनी त्यांचं नाव आणि त्यांचा आवाज ऐकल्याबरोबर इथे आता सायली आणि अर्जुनकडे प्रिया बघतच राहिलेली असते. ती मनातच म्हणते की हे दोघं जण जिवंत कसे, यांचा तर अपघात घडवून आणला होता, मग हे नेमकं सगळं काय आहे. त्याच वेळेला आता सायली तिच्याकडे बघते आणि म्हणते की तुला काय वाटलं, तू मला अडकवण्याचा प्रयत्न करशील आणि आम्ही अडकू, अजिबात असं होणार नाहीये. हे बघ प्रिया, एक गोष्ट कायम लक्षात ठेव, देव तारी त्याला कोण मारी. तू कितीही प्रयत्न कर परंतु आम्हाला काही होऊ शकणार नाही, कारण की आम्ही किती व्यवस्थित आणि चांगल्या मनाने हे सगळं करतोय हे आम्हाला व्यवस्थितपणे माहीत आहे. त्यामुळे तू काहीही करू शकणार नाहीस. तेव्हा प्रिया म्हणते की हे बघ, एक गोष्ट लक्षात ठेव सायली, तुम्ही प्रत्येक वेळेला वाचणार नाही. माझा हा प्लॅन वाया गेला असेल परंतु माझ्या दुसऱ्या प्लॅनमध्ये तुम्ही नक्कीच अडकणार. म्हणूनच काहीही झालं तरीही मी तुम्हाला असं सोडणार नाहीये. तुम्हाला मी या सगळ्यांमध्ये अडकवणार म्हणजे अडकवणार. आणि सायली म्हणते की बघूया, तू ताकद लाव, आम्हीही ताकद लावतो. बघूया सत्याचा विजय होतोय की असत्याचा विजय होतोय ते. तेव्हा प्रिया म्हणते की कलियुग आहे सायली, त्यामुळे विजय इथे माझाच होणार आणि या घरात मी आलीये तर माझाच इथे विजय होणार. असं म्हणून आता प्रिया ही पूर्णपणे तिने एक मोठं युद्धाचे रणसिंग फुंकलेलं असतं आणि दोघींमध्ये आता मोठं चॅलेंज लागलेलं असतं. काहीही करून प्रिया ही त्यांचं वाईट करून दाखवणारच याची तिने शपथ घेतलेली असते. प्रिया आता पुढे विचार करते की आता मी काय करू. एका गोष्टीमधून तर हे दोघं वाचले. तिच्या लक्षात येतं की सायली आणि अर्जुन यांना मारण्याचा किंवा त्यांचा अपघात घडवून आणण्याचा कितीही प्रयत्न केला तरीही ते दोघं काही मरणार नाही. सायली आणि अर्जुनला एक प्रकारे अमरपट्टाच घेऊन आले आहेत हे तिच्या लक्षात आलेलं असतं. त्यामुळे आता प्रिया विचार करते की असं काहीतरी केलं पाहिजे ना की सायली आणि अर्जुन कुठेतरी अडकले पाहिजेत, जेणेकरून अर्जुन किंवा सायली कुठल्याही प्रकारच्या केसबद्दल काहीही तपास करू शकणार नाही आणि माझ्यापर्यंत पोहोचू शकणार नाही. आणि सायली ही अडकली तर त्यातून काहीच निष्पन्न होऊ शकत नाही. अर्जुन काहीतरी करेल, त्यापेक्षा मी अर्जुनलाच अडकवते, असं प्लॅनिंग आता तिच्या डोक्यामध्ये सुरू झालेलं असतं. आणि महिपतची माणसं त्याचप्रमाणे प्रियाने सांगितल्याप्रमाणे ते सदा मैना आणि शांताचा शोध घेण्यासाठी लागलेले असतात. कारण ती यांच्या दोघांपैकीही म्हणजेच तिघांपैकीही जरी एक अर्जुन आणि सायली यांनी घरामध्ये आणलं तर मात्र मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो, तो हे त्यांना माहीत असतं. त्यामुळे आता शोध घेत असताना प्रियाच्या हाती शांता लागलेली असते. तर इकडे अर्जुन आणि सायली हे दोघं जणही मस्तपैकी विचार करत असतात की पुढे आपण काय करायचंय. प्रियाची DNA टेस्टची रिपोर्ट ही निगेटिव्ह आलेली आहे, त्यामुळे काहीही झालं तरीही प्रियाच्या बाबतीत कुठल्याही प्रकारचं सत्य हे समोर येणार नाही हे तिला अगदी व्यवस्थितपणे माहीत असतं. आता प्रियाचा जो माणूस लक्ष ठेवून असतो त्याच वेळेला प्रियाच्या माणसाला खबर लागलेली असते, ती म्हणजे शांताची. आता शांता ही प्रियासमोर आल्यामुळे प्रिया ही तिच्यावर ओरडते आणि म्हणते की काय ग शांते, तुला काय वाटलं की तू अशीच माझ्या ताब्यातून सुटशील. तेव्हा मग प्रियाला ती म्हणते की हे बघ, तुझा जो खरापणा आहे ना तो सगळ्या जगासमोर आणणार आहे मी. तू काय आहे ते सगळ्या जगासमोर आणायचे. तू बबली लोखंडे आहे, बबली लोखंडे, आणि तुला मी अशा प्रकारे त्या सायली आणि अर्जुनच्या आयुष्याची वाट लागू देणार नाही, समजलं. म्हणूनच आता प्रिया ही जास्त खवळते आणि तिथेच तिने शांताला आता कायमच तिच्या माणसाकडून संपवून टाकलेलं असतं.
शांता ही सगळ्यात मोठा पुरावा आहे हे तिला अगदी बरोबरपणे माहीत असतं आणि त्यासाठी सायली आणि अर्जुनच्या आयुष्यातला सगळ्यात महत्त्वाचा पुरावा हा प्रियाने अगदी अलगदपणे बाजूला करून टाकलेला असतो आणि ती खूपच खुश असते आणि त्याच्या पुढचा प्लॅन हा प्रियाचा तयार असतो आणि अर्जुन आणि सायलीला अडकवायचा यासाठी प्रियाने सगळे अगदी व्यवस्थितपणे उत्तम तयारी करून ठेवलेली असते आणि म्हणूनच सायली आणि अर्जुन हे दोघंजणही घरातून बाहेर पडलेली असतात. सायली आणि अर्जुन यांचा खूपच मूड चांगला असतो. ते छान लॉंग ड्राईव्हसाठी जाण्यासाठी म्हणून बाहेर पडलेले असताना त्यांच्या गाडीचा अपघात झालेला आहे अशी न्यूज आता टीव्हीवरती झळकत असते आणि प्रियाने सांगितल्याप्रमाणे त्याच्या माणसाने तिचं काम केलेलं असतं. मग इथे टीव्हीवरतीच न्यूज लागलेली असते की प्रसिद्ध वकील अर्जुन सुभेदार आणि त्यांची पत्नी यांच्या कारचा भयंकर अपघात होऊन त्यांचा मृत्यू झालेला आहे. आता हे ऐकल्यानंतर घरातला प्रत्येक जण गडबडत असतो. तेव्हा प्रिया म्हणते की वाह, माझा प्लॅन तर सक्सेसफुल झाला. फायनली इथे आता माझ्या मनाप्रमाणे सगळं काही घडलंय. अर्जुनचा गाडीचा अपघात झालेला आहे. तेवढ्यातच आता अर्जुन आणि सायली हे दोघंजणही तिथे आलेले असतात. तेव्हा मग ते सगळ्यांना आवाज देतात की तुम्ही सगळे का रडताय असे. तेव्हा सगळ्या जणांनी त्यांचं नाव आणि त्यांचा आवाज ऐकल्याबरोबर इथे आता सायली आणि अर्जुनकडे प्रिया बघतच राहिलेली असते. ती मनातच म्हणते की हे दोघंजण जिवंत कसे, यांचा तर अपघात घडवून आणला होता. मग हे नेमकं सगळं काय आहे. त्याच